दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. परंतु ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचे नसतात, तर ते असतात मनाने पुन्हा उजळलेल्या जीवनांचे. इथे रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या, कंदील, तोरणं आणि सुगंधी अरोमा कॅन्डल्स हे फक्त वस्तू नाहीत, तर त्या असतात पुनर्वसनाच्या, स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या ज्योती. मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती गडद असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच उमजतं. परंतु जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य, सृजन आणि कलात्मकता उमटते, तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनाचीही बनते. प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली आहे. या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागं करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आहे. ऑक्टोबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जात आहे. या दरम्यानच्या काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी 1000 पणत्या, 500 उटणं पाकिटं, अरोमा कॅन्डल्स, तोरण आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्यात. तर पुरुष विभागातील रुग्णांनी 150 आकाशकंदील, 1000 वॅक्स पणत्या, 200 गेरू पाकिटं आणि पताका तयार केल्यात. या वस्तूंची रंगीबेरंगी झळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उजेडाचा, आनंदाचा आणि आत्मविश्वासाचं प्रतिबिंब आहे. दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात आणि अनेक नागरिक त्या आवडीने खरेदी करतात. यामुळे रुग्णांना आर्थिक सक्षमतेचाही अनुभव येतो आणि आपणही काहीतरी करू शकतो या भावनेची कळी त्यांच्या मनात उमलते. यावर्षी रुग्णालयही रुग्णांनी बनवलेल्या आकाशकंदील, पताका आणि तोरणांनी सजवलं जाईल. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. हेमांगिनी देशपांडे, डॉ. सुधीर पुरी आणि डॉ. जान्हवी केरजकरकर, डॉ. आश्लेषा कोळी आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न घेतले. या रुग्णालयात डॉक्टर आणि थेरपिस्ट फक्त औषधं देत नाहीत, तर ते मनाचं पुनर्वसन करतात. व्यवसाय उपचार विभागात रुग्णांना विविध थेरपेटिक ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात, ज्यामुळे त्यांची एकाग्रता, सुसूत्रता, आकलन क्षमता वाढते आणि ते पुन्हा समाजात समरस होण्यासाठी तयार होत असल्याचं वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितलं.